शक ने एक बार फिर 7 वचनों के रिश्ते को झंझोड़ कर रख दिया है। नमस्कार, मैं भावना राठौड़ और आप देख रहे हैं खबरों का खुलासा। शिरगांव से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां पर 23 वर्षीय महिला की हत्या उसी के पति द्वारा की गई है। दरअसल ये पूरा मामला कुछ इस प्रकार था कि पति को अपने पत्नी के चरित्र पर शक था और इसी के चलते उसने अपने दोस्त के साथ में अपनी ही पत्नी को मौत के घाट उतारने का प्लान बना लिया। ये प्लान 15 मार्च 2026 को बनाया गया था, जिसके बाद में 19 मार्च 2026 को पति अपनी पत्नी को मोटरसाइकिल पर बिठाकर हत्या वाली जगह ले गया और वहां पर धारदार हथियार से चाकू से उसके गले पर कई वार कर पत्थर से उसका सर कुचल दिया गया। इस मामले को छुपाने की बहुत कोशिश की गई, परंतु पुलिस प्रशासन की कड़ी मेहनत और 500 से अधिक सीसीटीवी फुटेज खंगाल कर दोनों आरोपियों को धर दबोचा गया है। इसमें मुख्य आरोपी के तौर पर मृतका का पति रोशन यादव और उसका साथ देने वाला भानु प्रताप यादव दोनों को ही पुलिस प्रशासन द्वारा गिरफ्तार कर लिया गया है और आगे की कार्रवाई जारी है। आइए आपको बताते चलते हैं कि इस पूरे विषय में पुलिस प्रशासन ने हमें क्या कुछ जानकारी दी। दिनांक 21 मार्च रोजी आपल्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये 25 ते 30 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह मिळाला होता। महिलेचं नाव प्रिया कुमारी आहे आणि आरोपी जे आहे तिचा नवरा आहे। साधारण 2016 पूर्वी त्यांचं UP आजमगड या ठिकाणी लव्ह मॅरेज झालेलं होतं आणि तोपासून ती महिला जी आहे ते मूळ घरीच थांबली होती, याची सासरी थांबली होती। मृतदेह तिच्या गळ्यावर असणाऱ्या खून आणि डोक्याची जखम यावरून प्राथमिकदृष्ट्या तो महिलेचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय होता आणि त्याप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता आणि त्याला संशय होता की महिलेचे काहीतरी अनैतिक संबंध आहेत। त्या कारणावरून त्यांनी त्या मिसेसला इकडे 2-3 दिवसापूर्वी बोलवलं होतं आणि मग नंतर त्या दिवशी काहीतरी खोटं सांगून तिला घरातून तो घटनास्थळाकडे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचा खून केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। आरोपी लिफ्टचं टेक्निशियन वगैरे असं लेबर काम करतो आणि चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याचं दिसून येते। त्यांनी पहिल्यांदा तिला झापड मारून तिथे घटनास्थळावर पाडल्यानंतर चाकूने गळ्यावरती वार केला आणि नंतर एक दगडसुद्धा तिच्या डोक्यामध्ये त्यांनी टाकला असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली आहे। महिलेची ओळख पटत नसल्याने पहिले 2-3 दिवस त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आपल्याला गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त यांनी यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 3 यांना सुद्धा समन्वित तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं युनिट 3च्या पथकाने सर्व लगतचे जे घटक आहेत, पोलीस घटक इथले सर्व मिसिंग्सचे वगैरे दररोज आम्ही तपासणी करत होतो। त्याचबरोबर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले CCTV फुटेज याचंसुद्धा अवलोकन करण्यात येत होतं आणि दरम्यान 4-5 दिवसामध्ये काही कुठं असले मॅच होणारे आपल्याला असं काही मिसिंग रजिस्टर झाल्याचं दिसून येत नव्हतं। नंतर एक ठिकाणी आपल्याला छोटासा क्लू भेटला की घटनास्थळाकडे काही मोटरसायकली आल्याचं आपल्याला दिसलं होतं। त्या मोटरसायकल आणि त्यांचं टायमिंग याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून आपण काही सस्पेक्ट 6-7 आपण झिरो डाऊन केले होते आणि त्यापैकी एक सस्पेक्ट जे होते त्यांना आपण इंट्रोगेशन केल्यानंतर पुढे मग आपल्याला हे निष्पन्न झालं की त्यांनी हा खून केलेला आहे। खबरों का खुलासा से भावना राठौड़ की एक रिपोर्ट। ऐसी और खबरें देखने के लिए बने रहे हमारे साथ और सब्सक्राइब करें खबरों का खुलासा, सच की परख हमसे। सच परखेंगे तो बदलाव पाएंगे, साथ आएंगे तो हर खबर का खुलासा होगा। वीडियो पसंद आने पर लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब जरूर करें।